येस, 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. पहिला चेंडू युवराज समोर असेल समीर. येस, शिरूर वर्सेस चाकण. पहिला चेंडू गोलंदाज निघतोय. सुरेख चेंडू, सन्मान दिला जातोय. पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा पिचचा अंदाज घेतला जातोय. कशा प्रकारे बाउन्स असेल त्याचा देखील थोडासा विचार केला जातोय. आणि आता पहिला चेंडू साकारल्यानंतर धावसंख्येला देखील श्री गणेश होतोय. पहिली धाव स्कोर बरोबर चाकण संघाच्या वतीने लागली जाते. दुसरा चेंडू स्ट्राईकवर नवीन फलंदाज रुपेश ऑन स्ट्राईक. ओ माय गॉड, बॅट्समन तर बीट झालेले नो बॉल आणि अंपायरचा देखील इशारा येतोय इट्स अ बीमर. म्हणजे कमरेच्या वर जर चेंडू डायरेक्ट पद्धतीने फेकला असेल तर तो नो बॉल घोषित केला जातील आणि फ्री हिट देखील असेल, याची दखल घ्या. आणि निश्चित स्वरूपात रुपेश थोडासा नाराज असेल कारण फुलटॉस चेंडू होता, एक गिफ्ट होता असं म्हटलं तरी चालेल, परंतु बीट होतोय. यष्टीरक्षक स्वतः निखिल देखील बीट होत आहे. दुसरा चेंडू रुपेश ऑन स्ट्राईक. आता मात्र फुलटॉस, फिल्डर आहे. ओ माय गॉड, कॅच ड्रॉप, परंतु ड्रॉप नाही म्हणता येणार कारण फ्री हिट होता, परंतु कॅचेस पकडावे लागतील. आणि धावसंख्या आता 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 3 वर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 फुलटॉस, ज्युसी फुलटॉस म्हटलं तरी चालेल, परंतु रुपेशच्या बॅट मधून मोठा फटका येणं गरजेचं होतं, परंतु तो फटका येत नाहीये. समीर स्ट्राईकवर. रिव्हर्स स्विच हिट. येस, गॅप देखील मिळतोय. चेंडू थांबणार नाही. काय एफर्ट, येस व्हॉट एफर्ट, परंतु अंपायरचा इशारा देखील येतोय. सरळ सीमा रेषा पार. 4 धावा. पॉवर प्लेचे षटक आहे. 2 फिल्डर्स फक्त बाउंड्री लाईनवर तैनात आहेत. पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. आणि रुपेशने देखील आता बघितलं होतं की आता आपल्याला थोडासा उलटा विचार करावा लागेल, उलट्या बॅटने फटका खेळावा लागेल. रिव्हर्स स्विच हिट. गॅप मध्ये देखील चेंडू जातोय. चांगला प्रयत्न होता चेंडू पकडण्याचा, परंतु चेंडू थांबत नाहीये. सीमारेषा पार. धावसंख्या 7 वर. पहिला चौकार आजच्या स्पर्धेतील निश्चित स्वरूपात आलाय. पुन्हा एकदा स्विच हिट. येस, लो फुल टॉस, 1 बाउन्स. सीमारेषा पार. तिसरा फुल टॉस आणि या फुलटॉस वर मात्र आता रुपेश थोडासा खरपूस समाचार घेतोय. तो देखील सांगतो की माझा क्लास आहे, माझी देखील क्षमता आहे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही फुलटॉस चेंडू ताकद असाल तर मी कदाचित या ग्राउंडवर दिवसभर चौके मारेल. येस, 11 धावा. फटका फसलाय. फिल्डर येईल, थ्रो करे. ओ माय गॉड, थोडासा फंबल, थोडीशी मिसफिल्ड आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 12 वर. लॉंग लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता. 4थ्या 5व्या ऑफ स्टंपवर जाऊन लेग साइडवर मोठा प्रहार करायचा होता, परंतु थोडंसं टायमिंग फसलं जात आहे. थोडीशी मिसफिल्ड आणि धावसंख्या 12. पुन्हा एकदा चांगला चेंडू, सन्मान दिला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते. पहिले षटक संपल्यानंतर युवराजचं थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल, परंतु नशीब देखील युवराजचं मानावं लागेल कारण 2 फुलटॉस चेंडू होते त्यावर मात्र मोठी धावसंख्या आली नाही. परंतु 2 चौकार रुपेशच्या बॅट मधून आल्यानंतर धावसंख्या, समीरच्या माफ करा, समीरच्या बॅट मधून आल्यानंतर धावसंख्या पोहोचते 13 वर. 6 चेंडूच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजगड फोटोग्राफर आयोजित कात्रज विभाग भव्य फुल पिच क्रिकेट सामने. आज आपल्या फोटोग्राफर जगतातील या पुणे जिल्ह्यातील स्टार खेळाडूंची काबिलियत बघण्याचा आज दिवस म्हटलं तरी चालेल. त्यांची क्षमता, त्यांची ताकद, त्यांची हिम्मत आणि त्यांचा क्लास आज या ग्राउंडवर निश्चित स्वरूपात दिसेल. गोलंदाज अभी के अभी को कुछ करना होगा. अभी के अभी को किसी को आउट करना होगा. अभी के अभी कुछ करना होगा. अगर अभी नहीं तो कभी नहीं. येस, पहिला चेंडू स्ट्राईकवर रुपेश. ओ माय गॉड, थोडीशी गपलत. यष्टीरक्षक निखिल यांच्या माध्यमातून थोडीशी गपलत होते, परंतु आता इंटरनॅशनल नियम क्रमांक 22चा उल्लंघन केलं जातोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. खराब चेंडू, व्हाईट बॉल. धावसंख्या पोहोचते 15 वर. एक अतिरिक्त धाव देखील खराब यष्टीरक्षकच्या माध्यमातून. पुढील चेंडू, पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील. समीर येतोय पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आता मात्र थोडासा तोच शॉट पुन्हा एकदा खेळायचा होता. टायमिंग कुठे ना कुठेतरी मिस होतंय आणि धावसंख्या पोहोचते 16 वर. पहिला चेंडू फेकला जातोय दुसऱ्या षटकातील. धावसंख्या 16. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये देखील आता मोठी धावसंख्या येईल का? हे शेवटचं षटक असेल पॉवर प्लेचं. यानंतर
आहा मोठा फटका. येस, पूर्णपणे क्षेत्र खाली आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने दोन बाउन्स, चेंडू सरळ सीमारेषा पार. आणि आता रुपेश देखील आपली छाप सोडतोय, आपला क्लास दाखवतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकते, धावसंख्या 20 वर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. पॉवर प्लेचे षटक, मोठी फटके निश्चित स्वरूपात येणार, त्यामध्ये तीन मात्र शंका नाहीये. परंतु गोलंदाजी कशा प्रकारे होईल हा आता प्रश्न असेल. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, तितकाच चांगला पॉइंट. ओ माय गॉड, चेंडू थोडीशी फिरकी घेतोय आणि तिथे आता फुटबॉल स्टाईलने देखील चेंडू अडवला जातोय, म्हणजे क्रिकेट आहे. ओ माय गॉड, हा निश्चित स्वरूपात चौकार असेल. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. पॉइंटच्या दिशेने जो फिल्डर होता त्याच्याकडून थोडीशी गफलत झाली. त्यानंतर बॅकअप देखील चांगला केला गेला होता, बॅकअप झाला होता, पायाने चेंडू अडवला देखील होता. परंतु थ्रो करण्याच्या नादामध्ये थोडासे गडबडाट म्हणावी लागेल आणि धावसंख्या पोहोचते 24 वर. ओ माय गॉड, येस, ज्या फटक्यासाठी रुपेशला जाणला जातो, त्याच्या ताकदीसाठी, त्याच्या हिम्मतसाठी. आणि काय जबरदस्त फटका, पायावर चेंडू फेकला गेला आणि पायावर आशीर्वाद मिळणार नाहीत, मोठे मोठे फटकेच मिळतील. येस, इट्स अ ह्यूज लॉंग अँड हँडसम फटका म्हटलं तरी चालेल. रुपेशच्या बॅट मधून येतोय खणखणीत आजच्या दिवसातील पहिला षटकार. धावसंख्या 30 वर. खराब गोलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर शिरूर संघाने निश्चित स्वरूपात फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इरादे आता या ठिकाणी चाकण संघाचे देखील मजबूत आहेत. आणि काय मजबूतपणे या ठिकाणी टॉस जरी हरला असला तरी इरादे मजबूत जर असतील तर निश्चित स्वरूपात मोठी धावसंख्या येते. धावसंख्या 30 वर. चेंडू झालेले तब्बल 4. दोन चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आता मात्र पुन्हा येस, बॅटच्या खाली स्लॉट मध्ये. आणि रुपेश आता थांबणार नाही हे देखील समीकरण असेल. समीरने सुरुवात केली होती 2 चौकारांनी आणि रुपेशने सुरुवात केली 2 षटकारांनी. व्हॉट अ एफर्ट, काय जबरदस्त इनिंग. आणि आता गोलंदाज अभिवर थोडंसं आक्रमण केलं जातंय. पहिला चेंडू गुडलेंतूर होता, लेग साइड वर भिरकावून दिला. त्यानंतर थोडासा बॅटच्या खाली स्लॉट मध्ये चेंडू येतोय. बॅट खाली जर चेंडू रुपेशला पडत असेल तर ताकदीच्या जोरावर सीमा रेषा पार. धावसंख्या 36. एक चेंडू अजूनही शिल्लक. षटकारांची हॅट्रिक आता येईल का? षटकारांची हॅट्रिक आता निघेल का? पहिली षटकारांची हॅट्रिक आजच्या स्पर्धेत असेल का? अभि आता कशा प्रकारे कमबॅक करेल? आता अभिच्या मनामध्ये काय शंका असेल हे देखील बघावं लागेल की यॉर्कर फेकेल, स्लोवर फेकेल, गुड लेंथ बाउन्सर काय टाकेल, हा फार मोठा प्रश्न आहे. 36 धावा. येस, कमबॅक, कॅच पकडावी लागेल. ओ माय गॉड, डोक्यावर हात ठेवून काय होणार? कारण मागचे 2 चेंडू षटकार लागले. स्वतः निखिल गोलंदाजाकडे गेले होते की कशा प्रकारे चेंडू टाकायचं. आता गोलंदाज मग गेल, निखिल सर तुम्ही काय केलं? धावसंख्या 1 ने पुढे सरकते 12 चेंडूच्या समाप्तीनंतर. धावसंख्या बिनगडी बाद, एकही गडी बाद न होता 37 वर. 37. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप, रुपेश, समीर, धाकडबाज, मजबूत, आक्रमक फलंदाज. पॉवर प्लेचे षटक, ज्या षटकामध्ये मोठी धावसंख्या येते आणि त्याच प्रकारची सुरुवात. टॉस हरल्यानंतर बॅटिंग कर. 37 धावा. 37 धावा आहेत. कुठलाही विकेट अजूनही गेलेला नाहीये. धावसंख्या 37 वर. तिसरं षटक. गोलंदाजी मार्कवर दिलीप, समोर असेल धाकडबाज, आक्रमक, 2 षटकार ठोकणारा रुपेश. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. हा सुरेख चेंडू. येस, ज्याला गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र असं म्हटलं जातं. यॉर्कर चेंडू ज्याला म्हटलं जातं, ज्याला मराठीमध्ये बुंधा, हिंदीमध्ये जड में गेंदबाजी आणि इंग्लिशमध्ये म्हणतात दी परफेक्ट यॉर्कर. काय जबरदस्त गोलंदाजी. ज्या चेंडूचा गोलंदाज स्वप्नामध्ये विचार करतो तो हा चेंडू. कमबॅक करणारा जो गोलंदाज ज्याला म्हटलं जातं तो चेंडू यॉर्कर चेंडूने सुरुवात करतोय. याच प्रकारची गोलंदाजी आता शिरूर संघाला करावी लागेल. धावसंख्या 38 वर. दुसरा चेंडू स्ट्राईकवर समीर. 2 चौकारांच्या सहाय्याने तो देखील खेळतोय.
चांगली गोलंदाजी, येस सटीक गोलंदाजी. डायरेक्ट थ्रो करण्याचा प्रयत्न होता, बॅकअप देखील तितक्याच चांगल्या रीतीने गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जातंय. परंतु कॅचेस जे आता ड्रॉप झालेत त्या कॅचेस किती मागात पडतील, परंतु कॅच कोणाची सोडली हा देखील फार मोठा प्रश्न आहे. कॅच सोडली गेली होती रुपेशची, त्याच्या बॅटमधून 2 मोठे षटकार आलेत. आता रुपेशला कोण थांबवणार, कोणता गोलंदाज तो पुढाकार घेणार हा मोठा प्रश्न असेल. तिसरा चेंडू, रुपेश ऑन स्ट्राइक. आहा सुरेख फटका, बॅट मधून पॉवरफुल फटका निघतोय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय, डीप स्क्वेअर लेग वरून फिल्डर येतोय, मिड विकेटच्या वर चेंडू पकडतोय, थ्रो करतोय आणि तोपर्यंत 2 धावा अर्जित केले जात आहेत. ग्रीन ग्रास देखील आहे पिचवर, थोडस मदत म्हणून ग्रास देखील आहे. म्हणजे गोलंदाज जर फास्ट गोलंदाजी असेल तर त्यांना थोडीशी मदत मिळेल, एक्स्ट्रा बाउन्स मिळण्याची शक्यता आहे. पुढील चेंडू, ओ माय गॉड, मदत मिळेल की नाही मिळेल माहित नाही, परंतु आमचा जो क्लास आहे त्या क्लासच्या जोरावर आमच्या संघाला मदत नक्की मिळेल. 6 धावा, धावसंख्या पोहोचते 47 वर. व्हॉट अ इनिंग, काय इनिंग पुढे साकारली जाते. म्हणजे टॉस हरला जरी असला तरी इरादे आमचे थोडेसे वेगळे आहेत. टॉस सर्व काही नाहीये हे चाकण संघ दाखवून देतोय आणि चाकण संघाचं कौतुक करावं लागेल. येस, दोन्ही फलंदाजांनी आपले पूर्णपणे इरादे मजबूत केलेत, पूर्णपणे विचार करायला लावलाय शिरूर संघाला की आता सामना कुठे येऊन थांबेल आणि कुठेपर्यंत शिरूर संघ चाकण संघाला थांबवणार. आता हा फार मोठा प्रश्न आहे, कारण विकेट अजूनही कुठलीही गेलेली नाहीये. तिसरा षटकार रुपेशच्या, माफ करा, समीरच्या बॅट मधून पहिला. रुपेशने मारलेत 2, असे टोटल 3 षटकार लागलेत. या ठिकाणी या स्पर्धेसाठी ज्यांनी चहा आणि नाश्ता ज्यांनी आम्हाला सौजन्य केले ते फोटोग्राफी मधील आमचे लाडकेश्री अमोलजी उनेचा यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. थँक्यू अमोल भाऊ, जे सहकार्य आपण या फोटोग्राफर टुर्नामेंट साठी करता, कारण जे योगदान आहे त्या योगदानानेच एखादी स्पर्धा मोठी होते आणि ते योगदान आपण देखील केलं, त्याबद्दल आपलं सरचे स्वागत. श्री अमोलजी उनेचा यांचं देखील सरचे स्वागत. चहा आणि नाश्ता सौजन्य ज्यांनी याच्या स्पर्धेसाठी लाभलं, थँक्यू. धावसंख्या 47, द लॉस ऑफ 0 विकेट. आता रुपेशच्या बॅट मधून देखील षटकार येतोय आणि आता चाकण संघ 5 षटकामध्ये किती धावा करेल हा फार मोठा प्रश्न आहे, कारण तिसरा षटक अजूनही चालू आहे. 4 चेंडू झालेत, धावसंख्या 47 वर. खराब चेंडू, येस. बाबा रामदेव सकाळी 4:30 वाजता कसरत करून झोपले असतील, परंतु आता जवळपास 11:30 वाजायला आलेत. गोलंदाज अंपायरला देखील कसरत करायला लावतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, धावसंख्या 48 वर. दिलीप समोर असेल समीर. क्लास वर्सेस क्लास, चांगली गोलंदाजी त्याच्या विरोधात चांगली फलंदाजी साकारली जाते. पुन्हा एकदा फुल टॉस, फटका कदाचित फसलाय, नाही, सीमा रेषा पार. आणि चाकण संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. 50 धावा पूर्ण करतात, धावसंख्या 54 वर. अजूनही विकेट गेलेला नाहीये. येस, व्हॉट एफर्ट. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 54 वर. तिसऱ्या षटकातील अजून 1 चेंडू शिल्लक आहे. 17 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 54 धावा. STC लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून देखील घरी बसल्या या स्पर्धेचा आपण आनंद घेऊ शकता. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, STC लाईव्हच्या माध्यमातून देखील ज्या फोटोग्राफर्स मित्रांना या ठिकाणी येण्यासाठी संधी नाहीये, कदाचित कामानिमित्त बिझी असतील, जे प्रेक्षकांना इथे येण्याची संधी नाहीये, ते स्पर्धक असतील, ते आपले मित्र असतील, घरी बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. STC लाईव्ह या टेनिस क्रिकेट मधील फार मोठं नाव आणि आपल्या क्लिअरिटीसाठी, आपल्या टीमवर्क साठी ज्या लाईव्ह टीमला ओळखले जातं तोच आमचा सर्वांचा लाडका STC लाईव्ह. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत, हार्दिक आभार, धन्यवाद. त्यानंतर आमचे किरणजी भाटे साहेब असतील, त्यांचं देखील सरचे स्वागत, धन्यवाद की ज्यांनी मला देखील एक संधी या ठिकाणी दिली. वारंवार कॉल करत होते, आज फार मोठी स्पर्धा सोडून आम्ही या ठिकाणी आलोय. पुन्हा एकदा, येस, घुटना टेक, तमाशा दे. काय स्टायलिश फटका, येस, एक पाय पुढे खाली झोकून दिला आणि काय टायमिंग. या फास्ट गोलंदाजीला अशा प्रकारचे फटके इतकं सोपं नाहीये. आणि दिलीपवर देखील आक्रमण आणि धावसंख्या पोहोचते 60 वर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतर 2 षटकामध्ये येतात 47 धावा. व्हॉट एफर्ट. येस, तुम्हाला जर
समीर आणि रुपेशची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. येस, व्हॉट एफर्ट, जबरदस्त फलंदाजी. 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 60 वर अजूनही कुठलाही विकेट गेलेला नाहीये. येस, थँक्यू. चला शिरू संघ विनंती करते, रोहिशी काही करा. गोलंदाज सागर वॉर्मअप फेस केला जातोय, परंतु आता वॉर्मअप नाही, क्लास दाखवावा लागेल. कारण आता तुमचे गोलंदाजीचे हात आता पडणं गरजेचं आहे. चेंडू टप्प्यावर टाकणं अत्यंत गरजेचं आहे. जर चेंडू टप्प्यावर नाही पडले तर समोरचे दोन फलंदाज आपले मजबूत इरादे घेऊन उभे आहेत. ना केवळ इरादे घेऊन उभे आहेत तर त्यांची बॅट देखील आता बोलायला लागलेली आहे. ती बॅट कोण थांबवेल? रुपेश आणि समीरला कोणता गोलंदाज थांबवेल? तो पुढाकार कोण गोलंदाज घेईल हा प्रश्न आहे. धाव संख्या 60 वर. पहिला चेंडू डॉट. ओहो, या क्षेत्रातील सर्वात मोठा जो एरिया मानला जातो या ग्राउंडचा, त्याच दिशेने षटकार ठोकला जातोय. रुपेशची कॅच सोडली होती निखिल यांनी, त्यानंतर रुपेशच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. आता ती कॅच किती महागात पडेल हा देखील फार मोठा प्रश्न आहे. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर समीर वर देखील आक्रमण केलं जातंय. दुसऱ्या चेंडूवर खणखणीत पॉवरफुल फटका आणि रुपेश सांगतो की मला संघाने ओपनिंगला का पाठवलंय आणि मी या संघाचा एक मजबूत खेळाडू काय ते देखील दाखवून देतोय. नाही नाही नाही, इथे गोलंदाजी चालणार अजिबात नाही. कारण ज्या क्लासवर आता रुपेश खेळतोय, ज्या ताकदीवर खेळतोय, ज्या मेरिटवर खेळतोय, त्याला थांबवणं थोडंसं अवघड राहील. येस, निखिल सरांच्या मनामध्ये 100 प्रश्न असतील की ती कॅच माझ्याकडून इतकी सहजासहजी का सोडली गेली असेल, कॅच किती महत्वाची असते हे आता रुपेश दाखवून देतोय. येस, तुम्ही मला जीवदान द्याल तर मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही. याच प्रकारचं क्रिकेट रुपेशच्या माध्यमातून. धाव संख्या 72. ओ माय गॉड, येस येस येस, टाळ्या थांबून देऊ नका. स्पर्धेचे पहिली हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक, आणि याचं संपूर्ण खापर आता जाईल निश्चित. ओ माय गॉड, फ्लॅट, जोरदार टाळ्या रुपेशसाठी. येस रुपेश सर, एकदा कॅमेऱ्याकडे बॅट वर करा प्लीज, समोर. येस, आणि कॅमेरामॅन याचा जबरदस्त युट्यूब द्या. कदाचित उद्यापासून 365 दिवस तुम्हाला स्टेटसला हे पाहावं लागेल. येस, हा क्लास आहे, हा दर्जा आहे, हा टेम्परमेंट आहे, ही टायमिंग आहे आणि हा रुपेशचा क्लास आहे. एकदा सर्वांना विनंती, ग्राउंडवर जेवढे असतील रुपेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. स्पर्धेचं पहिलं अर्धशतक 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 88. पहिलंच षटक फक्त चांगलं होतं, 13 धावांचं. आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज स्वतः निखिल, टीमचे कॅप्टन्स. येस, कोणीही आलं तरी चालेल, आता आम्हाला फरक नाही पडणार. कारण आमची बॅट आता अशा प्रकारे बोलायला लागले की येणारा प्रत्येक चेंडू एक तर षटकार नाही तर चौकार. 94. अजून 5 टाकायचे, समोरच्याने खेळायचं की नाही. 94 झाले तरी समाधान नाही म्हटलं अवघड आहे. चाकण संघ 94. जर एक षटकार लागला तर स्पर्धेचं शतक देखील पूर्ण होईल. ओ माय गॉड, पुन्हा एकदा चांगला फटका. येस, फिल्डर नाहीये, क्षेत्र खाली आहे. 40 धावसंख्येवर आता स्वतः रुपेश देखील खेळतोय. समीर माफ करा, 98 धावा. रुपेश चेंडू आहेत 4. समीर माफ करा, समीर 4 चेंडू आहेत. तुझ्या अर्धशतकाला फक्त 10 धावांची गरज आहे. म्हणजे जर एक चौकार एक षटकार लागला तर हा देखील रेकॉर्ड होईल की 5 ओव्हरच्या मॅच मध्ये दोन्ही फलंदाजाची 50. पुन्हा एकदा येस, क्षेत्र खाली असेल. 1 बाउन्स. सीमा रेषील आहे. 46 वर 100 धावा पूर्ण झालेत. 104. चाकण संघ कोणता नाश्ता करून आलाय आता हा प्रश्न असेल.
निखिल खेळतोय, समीर आहे 46 वर आणि रुपेश आहे वैयक्तिक 54 वर. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. समीर हायेस्ट स्कोर करेल की रुपेश करेल, आता हा फार मोठा प्रश्न आहे. येस 46 नॉट आउट ऑन स्ट्राइक. सुरेख फटका गॅप मध्ये चेंडू. येस 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 आणि हा रेकॉर्ड म्हटलं तरी चालेल. येस रुपेश देखील आपल्या साथीदाराचं कौतुक करतो. आणि समीर एकदा बॅट तुम्ही देखील कॅमेऱ्याकडे दाखवा प्लीज. येस टाळ्या का थांबतायत, टाळ्या थांबून देऊ नका. येस दोनही सलामीला आलेल्या फलंदाजीचे अर्धशतक पूर्ण होतात 5 ओव्हरच्या मॅच मध्ये. आतापर्यंत मी बऱ्याच वेळा कॉमेंट्री केली, हा देखील रेकॉर्ड असेल. ही मॅच बघून किरण बाटे यांना घाम फुटला असेल की बॉलिंग घेऊ का नको. यॉर्कर चेंडू 1 धावा. 54 वर खेळतोय रुपेश, 51 नॉट आउट वर आहे समीर. धाव संख्या 109 धावा. शेवटचा चेंडू चौकार, षटकार की विकेट, काय असेल समीकरण. निखिल गोलंदाजी मार्कवर टीमचे कॅप्टन्स. ज्या प्रकारे आम्ही सुरुवात केली त्याच प्रकारे आम्ही अंजाम देखील देतोय. आणि दोन्ही फलंदाजाला विनंती आहे, फोटोग्राफर जरा बॅट वर करा दोघे जण प्लीज, एक साथ. आणि हा क्षण जरा कॅमेऱ्यामध्ये घ्या. यानंतर होणार सामना आंबेगाव वर्सेस राजगड. चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स, आंबेगाव संघाचे कॅप्टन, आंबेगाव वर्सेस राजगड. 115 धावा झालेल्या आहेत, 116 धावांची गरज. येणारे षटक असतील तब्बल 5. 30 चेंडू 116 धावा. खरं तर कॅप्टनशी खरं म्हणावं लागेल, पहिलं षटक टाकलं होतं 13 धावा आल्या होत्या. तो गोलंदाज पुन्हा का नाही आला हा फार मोठा प्रश्न आहे. कारण त्यानंतर जो कोणी गोलंदाज आला त्याने कमीत कमी 20 धावेच्या खालचं षटक टाकलंच नाही. म्हणजे पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा ही चांगली गोलंदाजी होती. परंतु त्यानंतर तो गोलंदाज परत आला का नाही, त्याला दुसरं षटक का दिलं नाही, ही कॅप्टन्सी मध्ये थोडंसं टीम मध्ये थोडंसं गडबड दिसतोय. आणि त्यानंतर येणारा प्रत्येक गोलंदाज कमीत कमी 24 धाव संख्या देतोय. इतक्या धावा कुठल्या गेल्या, 116 धावांची गरज. चला आंबेगाव वर्सेस राजगड. चला आंबेगाव संघाचे कॅप्टन आणि राजगड संघाचे कॅप्टन. चला याठिकाणी आमचे लाडके फोटोग्राफर भूषणजी पाटील सर यांचं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. राजगड फोटोग्राफर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, यांच्या आयोजक कमिटीच्या वतीने भूषणजी पाटील सर आपलं देखील या ठिकाणी सरचे स्वागत. आणि मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचे. चला आंबेगाव आणि राजगड दोन्ही संघाचे कॅप्टन्स कुठे आहेत. आंबेगाव टीमचे कॅप्टन आंबेगाव एका शिस्तीमध्ये देखील आता चाकण संघ देखील आता पदार्पण करतोय. कौतुक करावं लागेल समीर आणि रुपेशचं. रुपेश खेळतोय नॉट आउट 60 आणि समीर नॉट आउट 51. काय एफर्ट, काय जबरदस्त खेळी. आणि जसे आले तसे आउट झालेच नाही. बॅट एकदा सुरुवात झाली, निखिलने 2 चौकाराने सुरुवात केली, 2 षटकाराने सुरुवात केली रुपेशने. त्यानंतर दोन्ही फलंदाज थांबलेच नाही आणि एक वेगळा रेकॉर्ड करून येतात असं म्हटलं तरी चालेल. आणि आता 30 चेंडू आणि थोडंसं अवघड कठीण आहे, परंतु क्रिकेटचं समीकरण जोपर्यंत बनेल मॅच तोपर्यंत बनते असं देखील मानलं जातं. तुम्हाला तोपर्यंत कोणी हरवणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः हार मानत नाही. 30 चेंडू 116 धावांची
गरज. थोडीशी टीम मीटिंग आता होणार. चाकण संघाचा गेम प्लॅन आता त्या ठिकाणी सेट केला जाईल आणि मी विनंती करतो आता चाकण संघाला की वेळ वाया घालू नका. आपले जे गोलंदाज असतील आणि आपली फिल्डिंग जर आता लावून घ्या. 12 चेंडू शिरूर संघासाठी अत्यंत महत्वाचे असतील. शिरूर 11 फोटोग्राफीचा जो संघ आहे यांच्यासाठी पॉवर प्लेचे हे 12 चेंडू फार महत्वाचे आहेत. या 12 चेंडू मध्ये जितक्या धावा येतील त्या चेस करण्यासाठी आता तुम्हाला, परंतु आता लायसन्स मिळाला असेल. गाडी चालवताना 5 गिअर असतात. आता क्रिकेटमध्ये ज्या धावसंख्या तुम्हाला करायचे तुम्हाला 7वा गिअर वापरावाच लागेल. म्हणजे प्रत्येक चेंडूवर आक्रमण, प्रहार, अटॅक हे एक मात्र क्रिकेट आता शिरूर संघाला खेळावं लागेल. चेंडू चांगला असेल, चेंडू खराब असेल, चेंडू कुठेही असेल, ऑप्शनच्या बाहेर असेल, चेंडू स्टंपवर असेल, चेंडू गुड लेंथवर असेल, चेंडू शॉर्ट पिच असेल, चेंडू कोणताही असेल, शिरूर संघाला फक्त अटॅक करायचा आहे. एवढंच क्रिकेट आता शिल्लक असेल. जर 116 धावा कठीण, थोडस अवघड हा चेस करायचा असेल तर गोलंदाज राहुल स्ट्राइकवर खेळेल. फलंदाज युवराज. युवराज स्ट्राइकवर गोलंदाज राहुल. लेफ्ट हँड फलंदाजचा कोन्सच्या सुरुवातीने आता होईल. आता निखिल सरांना आज झोप लागेल का हा फार मोठा प्रश्न आहे. कॅच सोपी होती पण क्रिकेट आहे. पकडणारी प्रत्येक कॅच जेव्हा पकडली जाईल तेव्हा ती सोपी मानली जाईल. पहिला चेंडू राहुल समोर असेल, धाकडबाज आक्रमक फलंदाज युवराज. फटका फसलाय. फिल्डर येतोय की काय आणि आता 1 बाउन्स. 2 फिल्डरच्या मध्ये व्हॉलीबॉल स्टाईल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आता सरळ सीमारेषा पार. मी मगाशीच म्हटलंय की चौकाराने सुरुवात केली जाते. यस, युवराज संघाचा मजबूत पक्ष, परंतु युवराजने दुसरं षटक का नाही टाकलं हा प्रश्न आहे. कारण पहिल्या षटकात युवराजने फक्त 13 धावा दिल्या होत्या आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 धावा ठीकठाक मानल्या जातात. त्यानंतर युवराजला गोलंदाजी दिलीच नाही. येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाने जवळपास 24च्या वर धावा दिल्या. 116 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा. येस, पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करायची युवराजकडून शिकून घ्या. काऊ कॉर्नरचा जो क्षेत्र होता तिथे पहिला चौका ठोकला. त्यानंतर तो फिल्डर काऊ कॉर्नरने दिला. पूर्ण क्षेत्र या ठिकाणी लॉंग ऑफचं खाली ठेवलं होतं आणि लॉंग ऑफच्या दिशेने देखील फक्त टायमिंग केला आणि आपल्या टायमिंगच्या जोरावर, आपल्या क्लासच्या जोरावर 1 बाउन्स. सलग दुसऱ्या चेंडूवर चौकार. प्रत्येक चेंडूवर फिल्डिंग बदलावी लागते. जसे जसे चौकार लागतात तशी फिल्डिंग बदलली जाते. कदाचित युवराजच्या बॅटिंगने 2 चौकाराने आता कॅप्टनला प्रत्येक चेंडूवर विचार करायला लावलाय. तिसरा चेंडू राहुल निघतोय. ओहो, व्हॉट अ शॉट. सरळ सीमारेषा पार. चौकारांची हॅट्रिक. युवराज चौकार आहे, नो डाऊट. 1 बाउन्स. थँक्यू. काय जबरदस्त फटका. दोनही लो फुल टॉस आणि ग्राउंडच्या 4ही बाजूने फटके कसे खेळायचे ते देखील दाखवतात. लेग साइड वर पहिला जो होता तो काऊ कॉर्नरच्या खेळला. त्यानंतर येस, स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि याच्या अगोदरचा चेंडू होता लॉंग ऑफच्या दिशेने. म्हणजे लेग साइड जर मजबूत पक्ष आहेच, परंतु जिथे गॅप आहे तिथे फटकेबाजी सजवली जाते. काय जबरदस्त फटकेबाजी. आणि लेफ्ट हँड फलंदाज त्यांचे फटके नेहमी स्टायलिश वाटले जातात. पुन्हा एकदा फटका. ओ याच फिल्डरने निखिलला सांगितलं होतं, निखिल सर तुम्ही सोपी कॅच सोडली. आता निखिल त्यांच्याकडे बघतोय, तू मला बोलला होतास. आणि निखिल आता त्या फिल्डरकडे बघतो की माझ्या डोळ्यामध्ये थोडस बघ. ओ माय गॉड. येस येस येस. 3 चौकार 1 षटकार. कॅचेस विन द मॅचेस. 16 कॅच हारा मॅच. हे क्रिकेटचं समीकरण आहे. आणि आता पुन्हा एकदा येस, फटका फसला. आता मात्र पुन्हा एकदा
नाही नाही नाही, फुलटॉस होता, हा फटका लागणं गरजेचं होतं, परंतु आता थोडीशी खराब टायमिंगच्या जोरावर युवराज बाद होतोय. स्ट्राइक वर येतात निखिल. 1 डाऊन, एक गडी बाद झाल्यानंतर निखिल थेट निघतायत. युवराज हा मोठा खंदा फलंदाज बाद होतोय. चाकण संघाला माहिती आहे की धावा जरी गेल्या, एक एक डॉट जरी आला तरी मॅच शिरूर संघासाठी तितकीच लांब आहे. म्हणजे एक एक डॉट, 2-2 डॉट जर आले तरी मॅच मध्ये आपण राहणार आहे, हे समीकरण आहे चाकण 11 संघाचं. निखिल, टीमचे कॅप्टन्स ऑन मार्क. टो एंड वर बॅट लागते असं म्हटलं तरी चालेल. ज्या बॅटच्या खालच्या साईडला चेंडू लागला. निखिल ऑन स्ट्राइक. धावसंख्या 18 वर. पुन्हा एकदा फटका फसला, पुन्हा एकदा फिल्डर खाली येतोय आणि आता मात्र फलंदाज पहिल्या चेंडूवर कॅप्टन बाद. म्हणजे 4 चेंडूवर 18 धावा जरी आले असले तरी 2 चेंडू देखील आता गोलंदाज सांगतो की माझे आहेत आणि 2 चेंडूवर 2 खंदे. फलंदाज बाद. नवीन फलंदाज विनायक. विनायक येतोय. थोडस आपल्या हाईटचा, आपल्या ताकदीचा कशा प्रकारे आता विनायक वापर करेल, या ग्राउंडवर कसा खेळेल. मी मगाशीच म्हटलं की पिचवर थोडासा ग्रास आहे, थोडस गवत आहे. म्हणजे गोलंदाजाने जर फास्ट गोलंदाजी केली आणि योग्य टप्प्यावर जर चेंडू टाकला तर पिचच्या मदतीने त्यांना एक्स्ट्रा बाउन्स मिळू शकतो, जो फलंदाजाला थोडासा दुविधामध्ये आणू शकतो, थोडासा टेन्शन मध्ये आणू शकतो. परंतु त्या प्रकारची गोलंदाजी या पिचवर करावी लागेल. थोडीशी मदतगार पिच आहे, परंतु तुम्हाला देखील तुमचा क्लास दाखवावा लागेल. गोलंदाज ओमकार. चला, आंबेगाव आणि राजगड. आंबेगाव 11, राजगड 11 संघाचे कॅप्टन्स. प्रॅक्टिस थांबवा प्लीज. राजगड संघ प्रॅक्टिस थांबवा. आणि आंबेगावचे कॅप्टन कुठे आहेत? अमोल निघतोय. ओमकार माफ करा. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू आपली दिशा बदलतोय. पुढचं काम यष्टीरक्षक अगदी आरामात रुपेश देखील पार पाडतोय. आणि आता खरंच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. मी मगाशीच म्हटलंय की गोलंदाजाला फक्त 1 किंवा 2 चेंडू फक्त डॉट फेकायचे, याच्या व्यतिरिक्त जास्त क्रिकेट चाकण संघाला खेळायचं नाहीये. परंतु शिरूर संघाला प्रत्येक चेंडूवर प्रहार करावाच लागेल. येस, पायावर चेंडू आदळला गेला आणि पायावर आशीर्वाद मिळणार नाही, मोठे मोठे फटकेच मिळतील. येस, पहिला षटकार देखील आता बॅट्समनच्या माध्यमातून लागला जातोय. धावसंख्या 24 वर. या ग्राउंडवर मोठ्या धावसंख्या चेस होणार, त्यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. परंतु निखिल आणि युवराज मोठे खंदे आता शिरूर संघाला मोठे हादरे देखील बसलेले आहेत. पुन्हा एकदा फटका फसला, पुन्हा एकदा फिल्डर खाली येतोय. ते म्हणतात 1 धाव. फिल्डर म्हणतात काळजी करू नका, आपण 116 केलेत, 1-1 जीवदान दिलं तरी चालेल. परंतु चाकण संघ म्हणतात की कॅचेस जर मागात पडल्या, एखादा रुपेश सारखा कोणी टिकला तर आपलं देखील अवघड होईल. परंतु बघूया ती जिम्मेदारी आता कोण घेईल, तो फलंदाज कोण असेल. थोडासा रनअप मध्ये गडबडाट म्हटलं तरी चालेल. अंपायरचा इशारा देखील होतोय. इट्स अ डेड बॉल. धावसंख्या 25 वर. विनायक स्ट्राइक वर. दिलेल्या वेळेनुसार जर फिल्डर या ठिकाणी टीम जर नसेल, हा नियम आहे, या नियमानुसार आंबेगाव संघ अजून या ठिकाणी उपस्थित नाहीये. संघाला विनंती आहे की लवकरात लवकर या, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, पेनल्टी लागली जाईल. फलंदाज देखील आता विनायक बाद होतोय.
धावसंख्या 25 वर तिसरा फलंदाज युवराज, त्यानंतर निखिल आणि आता विनायक. संघाचे फार मोठे हादरे आता शिरूर संघाला बसतात आणि चाकण संघ आता एका चांगल्या मूड मध्ये असेल असं म्हटलं तरी चालेल. नवीन फलंदाज सागर. ओ ओ येणारा प्रत्येक फलंदाजाचा फटका. ओ माय गॉड, स्वतः गोलंदाज आला होता, एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर आला, शॉर्ट लॉंग ऑफ देखील आला होता. त्या सगळ्यांना बीट करत चेंडू नो मॅन्स लँड, म्हणजे कुठलाही फिल्डर नाहीये तिथे पिच होतोय आणि एक धाव. स्ट्राइक वर येतोय सागर. रोहन, माफ करा, स्ट्राइक वर येतोय रोहन. त्याच्या बॅट मधून एक मोठा षटकार आलाय. पुढे आता बघूयात, रोहनला थोडीशी जिम्मेदारी हा रनचेस आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल. हा सुरेख चेंडू नाही नाही, पंचांचा इशारा येतोय. ऑफ स्टिकच्या खूपच जास्त बाहेर चेंडू फेकला गेला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते 27 वर. 27 धावा. पुन्हा एकदा यस, फ्लोर फुल टॉस. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर. ओप्स, ओ माय गॉड. आता हातामध्ये जर फेविकॉल घेऊन आलात तर कदाचित चिटकेल. फेविकॉल लावूनच खेळावं लागेल, त्याशिवाय फिल्डरला कॅच पकडता येणार नाही. हा फिल्डर दुसरी कॅच ड्रॉप करतोय. बघा, मिसलची ऑफर आहे, एक कॅच सोडावी लागेल. पण मिसलच्या नादात संघ पुढची मॅच खेळवेल का हा प्रश्न देखील आहे. धावसंख्या 29 वर. खराब फिल्डिंग. तिसरी कॅच या इनिंगची ड्रॉप होते. 2 या फिल्डरने ड्रॉप केला, 1 पॉइंटच्या दिशेने. खराब क्रिकेट. गोलंदाज समीर. धावसंख्या 29. 18 चेंडू आणि 87 धावांची गरज. गोलंदाज समीर. पुन्हा एकदा एज कीपरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. बॅकअप देखील येतोय. शॉर्ट टर्म फर्स्ट स्लिपचा फिल्डर जवळपास तिथे जातोय. एक धाव. धावसंख्या 30 वर. 86 धावांची गरज. 17 चेंडू 86 धावा. येस येस येस, फटका लागला आणि टायमिंग निश्चित स्वरूपात आहे. षटकार येतोय. जबरदस्त फटकेबाजी. खरं तर विचार केला तर शिरूर 11 संघाकडे मजबूत बॅटिंग लाईनअप आहे, परंतु ज्या 116 धावा खर्च केल्या तो फार मोठा प्रश्न आहे. अजूनही 80 धावांची गरज. पुन्हा एकदा यस. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. फील्ड करेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव अर्जित केली जाते. डान्सिंग डाऊन टू विकेट. थोडासा पुढे जाऊन फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू बीट केला जातोय. चतुर चालाक गोलंदाज. आंबेगाव संघ पहिली वॉर्निंग. लॉंग ऑन. एक धाव. 1 बाउन्स. धावसंख्या 38 वर. आंबेगाव संघ तुम्हाला पहिला कॉल केला जातोय. राजगड संघ या ठिकाणी तैनात आहे. सुरेख फटका. येस. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर येतोय. स्क्वेअर लेगला चेंडू होता, पकडला जातोय, थ्रो केला जातोय. एक धाव अर्जित केली जाते आणि धाव संख्या 39 वर. 12 चेंडू आणि 77 धावांची गरज. म्हणजे 12च्या 12 षटकार जरी ठोकले तरी मॅच निघत नाही. म्हणजे आता 12 चेंडू 12 षटकार जरी आले तरी आता शिरूर 11 संघाला मॅच गमवावी लागेल. चला, चाकण संघ जास्त वेळ घेऊ नका प्लीज. चला, आंबेगाव संघ. आंबेगाव संघ तुम्हाला हा दुसरा पुकार येतोय.
जर उशीर कराल तर नियमाच्या अटीनुसार नियमानुसार तुम्हाला कदाचित पेनल्टी लावेल आणि जास्त उशीर केला तर राजगड संघाला निश्चित स्वरूपात बाय घोषित करण्यात येईल, त्यांना पुढच्या फेरीमध्ये खेळवण्यात येईल. गोलंदाज मंगेशला आता जास्त काही करायचं नाहीये, फक्त 6 चेंडू फेकायचे, 6 षटकार खाल्ले तरी काही हरकत नाही, कारण शिरू संघाला आता 77 धावांची गरज आहे. ओ माय गॉड, काय फटका! येस, एकटा झुंज देतोय. 100 धावा जर असतं ना शिरू संघ 100 तर मॅच बनली असती, हे निश्चित आहे. या ठिकाणी आमचे वडगावचे लाडके मित्र असतील, वडगाव मावळ तसेच आंबेगाव नगरीतील आमचे मित्र दीपक भाऊ भवारी यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना ओळखलं जातं दीपक भाऊ भवारी, खरंच माणूस असावा तर दीपक भाऊ सारखं नाही तर नसलेला बरा. पुन्हा एकदा सुरेख फटका फाईन लेगच्या दिशेने, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. व्हॉट अ शॉट, काय फटका! हे पहा, खेळाडूंना एक विनंती आहे की या ठिकाणी आता संध्याकाळी लाईटची सोय नाहीये आणि त्यामुळे आपल्याला जो शेवटचा सामना आहे तो व्यवस्थित सूर्यप्रकाशात झाला पाहिजे, याची सर्वांनी दखल घ्या प्लीज. काय बॅटिंग! रोहनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काहीच हरकत नाहीये. येस, एकटा झुंज देतोय, एकटा लढतोय, एकटा आपल्या शिरू संघाची कमान पुढे घेऊन जातोय. रोहन खेळतोय 36 वर. या पहिल्या सामन्यात आता रोहन देखील 50 करेल का? समोर 2 फलंदाजांनी आपली मोहर लावली होती आणि आता बघूयात हा फलंदाज काय करतोय. येस, चौकार षटकारांची आतिषबाजी या ग्राउंडवर राजगड फोटोग्राफर आयोजित कात्रज विभाग भव्य क्रिकेट सामन्यांमध्ये पहिली मॅच आणि खऱ्या अर्थाने पहिली मॅच देखील आता प्रेक्षकांचं मन जिंकून जाते. 2 50s आपण पहिल्या मॅच मध्ये बघितले. आता हा फलंदाज 36 धावसंख्येवर खेळतोय आणि शिरूर 11 संघाला थोड्या कमी धावसंख्येवर घेऊन येतोय. पुन्हा एकदा येस येस येस, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच, षटकार, सलग 3रा षटकार. जोरदार टाळ्या. चौक षटकारांची हॅट्रिक देखील साधली जाते. या षटकात येतोय 4था. शिरूर संघ आता विचार करायला लागेल, जर 100 जरी दिल्या असत्या तर निश्चित स्वरूपात 6 झाल्या असत्या. त्या वरच्या 16 धावा आता तुम्हाला डोकेदुखी बनणार आहेत. चांगला चेंडू, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 68 वर आणि अजून आता 6 चेंडू आणि 48 धावांची गरज.
6 चेंडू 48. म्हणजे आता स्वतः ग्रेट सुपरस्टार रजनीकांत जरी आले तरी शिरूर संघाची मॅच नाही निघणार. 6 चेंडू 48 धावांची गरज. आंबेगाव संघ आता जर उशीर केला कारण बराच वेळ आम्ही तुमची वाट बघतोय. राजगड संघाचे कॅप्टन्स कोण आहेत? राजगड संघाचे कॅप्टन्स भूषण सर यांना विनंती की आपल्या माध्यमातून हा टॉस केला जाईल आणि युट्यूबला यांना देखील विनंती आहे. युट्यूबला यांना विनंती की थोडासा कॅमेरा थोडासा इकडे करा. भूषण सर ज्यांच्या माध्यमातून हा टॉस केला जातोय. फोटोग्राफी दुनियेतील फार मोठं नाव आमचे लाडके मित्र आहेत. दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस म्हटलं तरी चालेल. भूषणजी पाटील सर यांच्या माध्यमातून टॉस देखील या ठिकाणी केला जातोय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल मोठा फटका येतोय बॅट मधून येतोय आणि फलंदाज रोहन 43 धावसंख्येवर खेळतोय. आता रोहन 7 धावा करेल का आणि आजच्या दिवसातील या मॅच मधील तिसरं अर्धशतक पूर्ण करेल का? 43 नॉट आउट रोहन. आंबेगाव वर्सेस राजगड. पुन्हा एकदा या सुरेख फटका फिल्डर आहे परंतु चेंडू थांबणार नाहीये. सरळ दस्तक पे मस्तक म्हटलं तरी चालेल आणि 49 नॉट आउट रोहन. 1 धाव कमी असेल. 1 मिनिट रोहनचं देखील 55 धावा पूर्ण होतात. रोहनसाठी जोरदार टाळ्या. येस आजच्या दिवसातील 1 मिनिट अंपायर्स. रोहन जरा बॅट वर करा प्लीज. 55 नॉट आउट. थँक्यू. अजून 4 मारून काय होईल? हो आता हे षटके फिल्डरला पळवण्यासाठी आहेत की काय असं म्हटलं तरी चालेल. काय फटकेबाजी. यस 61 नॉट आउट. 60 धावा केल्या होत्या आणि आता 61 या मॅच मध्ये हायएस्ट धावा करतोय रोहन. पाटा पिच आहे सपाट पिच असं म्हटलं तरी चालेल आणि बॅटिंग करण्यासाठी अनुकूल हे पिच आहे आणि त्या पिचवर 3 फलंदाज आता मात्र चमकतात. निखिल आणि आता रोहन. आंबेगाव संघ आपला निर्णय काय असेल? बॅटिंग. येस येस नॉट आउट. पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. सरळ सीमारेषा पार. कीपर बीट झाला. त्यानंतर जवळपास शॉर्ट थर्डमॅन देखील होता तो देखील बीट होतोय आणि सरळ सीमारेषा पार. रोहनची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काही हरकत नाहीये. 65 धावसंख्येवर एकटा खेळतोय रोहन. धावसंख्या 88 धावा.